निवडणूक आयोग भाजपसाठी काम करते, काँग्रेसच्या मुझफ्फर हुसेन यांनी हा गंभीर आरोप केलाय। भाजपकडून वारंवार आचारसंहितेचा भंग होतोय, आयोगाचं खरं तर दुर्लक्ष असल्याचा दावा देखील हुसेन यांनी केलाय। इलेक्शन कमिशनच्या कामावरती आम्हाला बिलकुल विश्वास राहिलेला नाही। आचारसंहिता नावाचं कायदा राज्यामध्ये राहिलेला नाही। इलेक्शन कमिशन डोळे मिजून बसलेला आहे, राज्यकर्त्यांच्या त्या खिशेत आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे। उद्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, शिवसेनेचे 40 स्टार प्रचारक ठरले। शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादीच जाहीर करण्यात आली आहे। महापालिकांसाठी स्टार प्रचारक प्रचार करणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। महत्त्वाची बातमी समोर येते। ठाकरे बंधूंची युती होताच तिथे छत्रपती संभाजीनगरात मनसेला मोठा धक्का बसलाय। मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झालाय। सुमित खांबेकर गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सेनेवर नाराज होते। माझी नाराजी कोणावरच नाही, पक्षाने त्याचा निर्णय घेतला। मला स्वातंत्र्य होतं, मी कार्यकर्ता म्हणून माझा निर्णय घेतला पाहिजे होता। मी 25 वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये संभाजीनगरची सत्ता आहे असे उद्धव साहेबांची शिवसेनेच्या विषयी माझी नाराजी आहे की आज बेसिक गोष्ट 8 दिवसांना जर माझ्या संभाजीनगरमधल्या लोकांना पाणी येतं, मग तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तुम्ही काय काम केलं? तुमची कमिटमेंट काय होती की लोकांना तुम्ही पाणी देणार, लोकांच्या अपेक्षात काय असते, मग तुम्ही हे करू शकले नाही। आणि मी ज्यांच्या विरोधामध्ये 17 वर्षापासून भांडतोय, मी ज्या महानगरपालिकेच्या विरोधामध्ये भांडतोय, आज मी पुन्हा त्यांच्यासोबत जाऊन बसायचं का? पण मला असं वाटतं की कुठेतरी संभाजीनगर वासियांची जर अपेक्षा पूर्ण करायची असेल तर माझा प्रवास इथे थांबवावा लागेल आणि मला पुढे जावं लागेल। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। उद्या काँग्रेसची पार्लमेंटरी बोर्डची बैठक होणार आहे। राज्यातले प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती दिली आहे। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर या विरुद्ध कृषी मंत्री दत्तात्रय भरणे संघर्ष यापुढे देखील पाहायला मिळणार आहे। आतापर्यंत मैत्री पाहिली, आता दुश्मनी पहा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलाय। यासोबतच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परत जाणार नाही असंही गारटकरांनी स्पष्ट केलंय। फॉर्म भरल्यानंतर माहित नव्हतं तरी फॉर्म भरलाय। हो, तरी फॉर्म भरल्यानंतर कळलं असेल की मग का तुझ्या उमेदवाराला फॉर्म भरायला नाही घ्यायला लय गारटकर पुढका होता तर मग फालतूगिरी बोलून जाऊ नका। जर करायचं आक्रमण करायचं तर समोरासमोर येऊन करा। हे असलं पुढचं राजकारण माझ्या सरकारला कळत नाही, माझ्या सरकारला झेपत बी नाही, नीट लक्षात घ्या। त्यामुळं त्या समोरच्या सगळ्या लोकांना सांगतो, आजपर्यंत मैत्री पाहिली, आता दुश्मनी बघा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।